परिसर का बड़ा नाम है जूनी डोंबिवली। दोनों बल्लेबाज बीच मैदान पे। टूर्नामेंट सम्राट दया मात्रे हमसे जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है, वेलकम। जीटीसी को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन को दबाना बिल्कुल ना भूले ताकि तमाम अपडेट्स आप तक आते रहे। आज ठंडी हवा के झोंके मैदान पे बह रहे हैं। पहली गेंद शरद पाटिल, इनफील्ड के ऊपर से कमाल का स्ट्रोक है, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। स्टैंड एंड डिलीवर, गजब की शुरुआत जूनी डोंबिवली की। आगे रखी हुई गेंद थी, बहुत ही बेहतरीन शॉट। 6 ओवर का ये मुकाबला है। पहली गेंद पे चौका आता हुआ तुषार पाटिल के बल्ले से। नॉन स्ट्राइक पर है नैनेश्वर जोशी। स्वागत है आप सभी का। आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक आप तक लाए हैं महाराष्ट्र की A1 जोड़ी नीलेश पाटिल और शुकेत डाकी। 32 बाइक और 4 व्हीलर। मेरे साथ कमेंट्री में जुड़ चुके हैं सदाबहार कमेंटेटर अजय घरत। पहला ओवर चल रहा है। पहली गेंद पे चौका आता हुआ 15 मारुति कालेर ने टॉस जीता है और जूनी डोंबिवली को बल्लेबाजी की दावत दी। गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली संघ या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वतः संघनायक डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला आहे तुषार पाटील। पहिल्याच बॉलवर चौकार त्यांनी ठोकलाय। शरद तुषार को बैकफुट पे गया, हल्के हाथों से गेंद को केवल खेल दिया बैकवर्ड पॉइंट पे। 1 रन, 5 पे पहुंचा स्कोर। बंद्र्या मारुती काल्लेर एक खूप चांगला संघ आहे। खूप चांगले अष्टपैलू खेळाडू या टीम कडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। भिवंडी ग्रामीणचा एक बलाढ्य संघ आहे आणि दुसरीकडे जुनी डोंबिवली संघ त्यांना टक्कर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेला आहे या मॅच मध्ये। शरद इस मर्तबा इनफील्ड के ऊपर से खेला है, टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, ओवर गोज द मिड ऑफ फॉर 4। खूप कमजोर चेंडू होता। यावेळेला थोडासा स्लोअर बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु लेंथवर फारसं नियंत्रण पाहायला मिळालं नाही। अगदी फलंदाजाच्या पुढ्यात पडलेला बॉल, ओव्हर पिच बॉल होता, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये होता, त्याला क्लिअर केलंय आणि 4 धावा प्राप्त केल्या। शरद की गेंद इस मर्तबा अच्छी लंबाई की गेंद थी। ऑफिस हिप्स टर्न करना चाहते थे, गेंद पैरों से टकराने के बाद नंदन पाटिल के हाथ में। स्कोर है 9 रन। 6 ओवर का ये मुकाबला है। शरद पाटिल लंबा कद है उनका, कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश, ये देखते हुए कि बल्लेबाज निकल के मारना चाहते हैं, अपने लंबाई को खींच लिया था शरद पाटिल ने। पावलांचा वापर तर केला होता, परंतु रूम बनवण्यासाठी पावलांचा वापर केला होता। पाहू शकाल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलमध्ये। चांगल्या लेंथवर ठेवलेला बॉल शरद पाटिलचा। शरद पाटिल इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है। गेंद निकल गई है पीछे, तेज आउटफील्ड है, गेंद वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर, बल्ले से लगने के बाद रन आते हुए 4। आणखी एक कमजोर बॉल पाहायला मिळाला। थोडासा दिशा भरकटलेला चेंडू होता। डाव्या एसटीच्या रोखाने चेंडूची हाताळणी खरं तर थोडी इनसाइड एज होती, परंतु शॉट फाईन लेगला बीट करत असताना बॉल अतिशय वेगानं फाईन लेग सीमारेषा पलीकडे निघून गेलाय। पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 3 चौकार पाहायला मिळाले। अतिशय दर्जेदार सुरुवात गिरिजा माता जुनी डोंबिवली संघाची। धावसंख्या पहिल्या ओव्हरनंतर बिनबाद 13। सारा एंटरप्राइजेस स्टँडचं दृश्य तुम्ही पाहू शकाल। अनेक क्रिकेट रसिक त्या स्टँडमध्ये उपस्थित आहेत। सर्वांचं हार्दिक स्वागत। गावदेवी गिरजा माता पहले ओवर की समाप्ति के बाद 13 रन बिना किसी विकेट के। कप्तान तुषार पाटिल 5 पे खेल रहे हैं। नैनेश्वर जोशी ने 2 डॉट गेंदें खेली, 2 चौके लगाए।
एक ओवर की समाप्ती, रन बने 13. दमदार सुरुवात म्हणता येईल. 13 धावा पहिल्या ओव्हर नंतर. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. चांगले फटके पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. शरद पाटीलला फारसा प्रभाव सोडता आला नाही पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचा आणखी एक षटक बाकी आहे. आता त्या ओव्हरला इथे सुरुवात केली जात आहे. प्रत्येकी 6 षटकांची ही लढत, कारण ही मॅच पहिल्या फेरीतील आहे. या स्पर्धेच्या नियमांनुसार पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 6-6 षटकांचे असतील आणि द्वितीय फेरीपासून मात्र 5-5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या मॅचमध्ये गोठेकर ब संघाने वाकलन संघाला पराभूत केलं. सलगचा दुसरा विजय त्यांनी नोंदवला. आज खूप मातब्बर संघ ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दिलीप पाटील, कालेर संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू. खोलवा टप्प्याचा बॉल हवेत आहे. मिड ऑफला कॅच होती, परंतु कॅच ड्रॉप होते. सोपा झेल होता. या स्पर्धेच्या स्टँडर्डनुसार आपण बघायला गेलो सिद्दीकची, तर निश्चित रूपाने हा सोपा झेल म्हणता येईल. और ये महंगा भी पड़ सकता है क्योंकि कप्तान तुषार पाटिल एक बहुत अच्छे बैटर हैं. क्षेत्ररक्षणाची उत्तम साथ मिळणं गोलंदाजाला गरजेचं असतं आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जर होत राहिलं तर मात्र गोलंदाजाच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण होत जाईल. खरं तर दिलीप पाटील यांच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे. हा बॉल थोडासा खाली राहिला आहे. साईड आर्म गोलंदाजी आहे आणि हे बऱ्याचदा होताना आपण बघितलंय. ज्या खेळपट्टीमध्ये चांगला बाउन्स असतो तेथे देखील दिलीप पाटील यांचे चेंडू बऱ्याचदा खाली राहत असतात. देखिए 2017 की कैफी अजमी ट्रॉफी में 2 मरतबा बैक टू बैक मैन ऑफ द मैच रहे थे. कमाल के गेंदबाज है, ओपन चेस्ट गेंदबाजी करते हैं साइड आर्म. सुरुवात चांगली केली आहे दिलीप पाटीलनं. पहिले दोन्ही चेंडू निर्धाव, पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न होता. छोट्या बॅकलिपचा वापर केलाय. लो फुलटॉस बॉल ढकललाय लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव येथे मिळते. थोडासा सावध पवित्रा यावेळेला फलंदाज तुषारने घेतला. I think this is the quality bowling from Dilip Patil because he bowls on the stump. So far no room for batsman and one drop chance. खूप चांगली गोलंदाजी, चांगलं नियंत्रण दाखवत असताना या ओव्हरमध्ये गोलंदाज दिलीप पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये वेगानं धावा आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये अप्रतिम मारा. थोडासा बॅक ऑफ लेंथ चेंडू, स्लोवर बॉल होता. हलक्या हातानं पुश केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुरून फिल्डर येतोय, तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. एक चांगला फटका येथे पाहायला मिळाला ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. जास्त जोरानं खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. I think नंदन is not happy there. जिस तरह 2 रन लिए. देखिए नंदन पाटिल भी एक बहुत ही फाइटर क्रिकेटर है. मैच को आखिर तक नहीं छोड़ते हैं. यानंतर आणखी एक मोठी मॅच आपल्या समोर असेल. एकविरा स्पोर्ट्स माणकोली विरुद्ध टेंभवली. और बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अचूक लाईनवर गोलंदाजी केली जात आहे. जास्त वेट दिली जात नाहीये. फलंदाजांना हात उघडण्याची फारशी मुभा दिली जात नाहीये. आणखी एक चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय दिलीप पाटील यांच्याकडून. धावसंख्या बिनबाद 16. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली संघ टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये बंद्र्या मारुती काल्हेर संघासमोर. पुढचा बॉल. यावेळेला पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फील्ड डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप होते. दुसरा झेल ड्रॉप झालाय. धावचीची संधी असेल का? इष्ट्या उद्ध्वस्त तर केल्यात नंदन पाटीलनं, मात्र फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप. 2 धावा येथे कंप्लीट होत आहेत आणि याच बरोबर दिलीप पाटीलचं चांगलं षटक समाप्त होते. धावसंख्या बिनबाद 18. किस्मत का साथ नहीं रहा था दिलीप पाटिल को. कैचेस मानो ऐसे छोड़ रहे हैं, कालेर वाले मानो हाथों में चिकना ही रह गई हो. मैं अक्सर कहता हूं कि बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले. जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच. अगला मैच क्लैश ऑफ टाइटन्स, एकवीरा मानकोली बनाम जसवी 11 5-1 टेंबोली. एक तरफ प्रतीक पाटिल तो दूसरी तरफ दीपेश माली. एक तरफ मुनीस पाटिल तो दूसरी तरफ यशपाल माली. बने रही हमारे साथ. डोंट गो अवे. भिवंडी ग्रामीणचे 2 पॉवर हाऊस एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील पुढच्या मॅचमध्ये. एकविरा माणकोली विरुद्ध जसवी 11 5-1 टेंबवली. फार मोठी लढत असेल. आज सर्वच मोठमोठे संघ आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. एकापेक्षा एक सरस लढती केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 मध्ये.
महाराष्ट्राचा सन्मान आणि संपूर्ण टेनिस क्रिकेटचा बहुमान वाढवणारी एकमेव व अद्वितीय ही स्पर्धा आहे. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 ही स्पर्धा आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत महाराष्ट्राची सुप्रसिद्ध एवन जोडी सुकेशदादा डाकी आणि निलेशदादा पाटील. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शरद. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार आले होते, थोडंसं खर्चिक षटक राहिलं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी दिलीप पाटीलची पाहायला मिळाली. फक्त 5 धावा दिलीपनं खर्च केल्या. बॅकफुटला जाऊन कट केलाय. वॉट अ शॉट, ग्रेट शॉट, स्क्वेअर कट आणि बॉल सीमा पार, चौकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील. कर्णधार तुषार पाटीलच्या बॅटमधून हा एक देखणा स्क्वेअर कट पाहायला मिळाला. अगदी गॅप शोधलाय 2 खेळाडूंच्या मधून. फारसा मोठा गॅप नव्हता खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु बरोबर 2 खेळाडूंच्या मधून बॉलला कट केलं. पूर्ण कंट्रोल या फटक्यावर दाखवत असताना कॅप्टन तुषार पाटील. तुषारचा हा दुसरा चौकार. तुषारची धावसंख्या 10, संघाची धावसंख्या 22. यावेळेला पावलांचा वापर केला होता. ते बघताच चेंडूच्या लांबीमध्ये थोडासा बदल केला, थोडासा शॉर्ट बॉल टाकला आणि स्लोवर बॉल देखील होता, परंतु चांगली ॲडजस्टमेंट दाखवली आहे फलंदाजानं. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, कव्हर पॉईंटला 1 धाव तिथे घेतली आहे. तुषार चांगली बॅटिंग करत असताना ज्ञानेश्वरनं देखील 2 चौकार ठोकलेत. आत्तापर्यंत 12 धावांचं योगदान दिलंय. क्रिकेट रसिक फार मोठ्या संख्येनं सातत्यानं उपस्थित होत आहेत या स्पर्धेमध्ये. खूप चांगले चांगले स्टँड्स खऱ्या अर्थानं उभारण्यात आलेले आहेत प्रेक्षकांसाठी. यावेळेला थोडासा इम्प्रोवाइज पद्धतीनं हुक केलाय. बॉल हवेत आहे, परंतु फिल्डर थोडासा दूर राहिलाय. स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँडच्या अगदी समोर बॉल फील्ड केला गेलाय, थ्रो देखील केलाय, परंतु थ्रो थोडासा मंद होता, संथ गतीनं फेक होती आणि त्याचाच फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खरं तर शॉर्ट बॉलसाठी फिल्डर ठेवण्यात आलाय, परंतु बॉल फिल्डरपर्यंत पूर्णपणे कॅरी झाला नव्हता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या आता 25 वर जाऊन पोहोचली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कट आणि फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. थोडीशी जागा बनवून इनसाइड आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बाहेरची कडा लागली आहे. यष्टनच्या पाठीमागे नंदन पाटीलने कुठलीही चूक केली नाही. जेन्युअन एज होती, एक जेन्युअन कॅच त्याच्यासाठी होती. स्ट्रेट फॉरवर्ड कॅच जल स्वीकारला गेलेला आहे. व्यासपीठाचं दृश्य दयानंद मात्रे यांना तुम्ही पाहू शकाल आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी. प्रचंड मेहनत असते दयानंद मात्रे यांची या स्पर्धेसाठी. प्रत्येक वर्षी आपण ते पाहत आलेलो आहोत आणि ह्या स्पर्धेला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाण्यासाठी त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 25 धावांवर पहिला धक्का बसलाय गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली संघाला. चांगली पार्टनरशिप राहिली पहिल्या विकेटसाठी तुषार पाटील आणि ज्ञानेश्वर जोशी यांच्या दरम्यान. ज्ञानेश्वर बाद झालाय. नवीन फलंदाज साहिल यॉर्कर. चांगला बॉल होता, तेवढाच चांगला फटका डिगआउट केलाय ऑन साईडला आणि दुसरी धाव येते बघता बघता पूर्ण केली गेलेली आहे. खरं तर थोडी धोकादायक देखील होती. डायरेक्ट हिट लागली असती तर कदाचित तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली असती. धोका पत्करला, परंतु त्याचा फायदा मिळतोय जुनी डोंबिवली संघाला. साहिल पाटीलनं आपलं अकाउंट ओपन केलंय या 2 धावांच्या मदतीनं. सध्या तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. या षटकातील शेवटचा बॉल बाकी असेल. पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलंय शरद पाटीलचं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला लेंथ बॉल समोर तडकावलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. मोठा फटका खेळायचा होता पण एलिव्हेट करता आलेलं नाही आहे बॉलला. 1च धाव मिळते आणि याचबरोबर हे षटक होतंय समाप्त. शरद पाटीलचा स्पेल देखील समाप्त झाला. 2 ओव्हर्समध्ये 23 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद केला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जुनी डोंबिवली संघाची धावसंख्या 1 बाद 28, म्हणजेच प्रति षटक 9.33च्या सरासरीनं सध्या धावा जोडल्या जात आहेत. करंट रन रेट फार हेल्दी आहे असं म्हणता येणार नाहीये, पण एक समाधानकारक स्थिती तर आहेच, कारण अजूनही 9 विकेट शिल्लक आहेत. त्याचा फायदा येथे येणाऱ्या 3 षटकांमध्ये होऊ शकतोय. धावांचा वेग येथून जरूर वाढवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा, यातील मात्र शंका नाहीये. ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 1 बाद 28.
यानंतरची मॅच पाहायला विसरू नका. क्लॅश ऑफ टायटन्स एकविरा माणकोली विरुद्ध जसबी 11 5151 टेंबिवली. आज माणकोली संघाकडून यशपाल माळीनं फार मोठा विक्रम प्रस्थापित केला. 6 बॉल्समध्ये सलग 6 षटकार ठोकले. मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाविरुद्ध खेळत असताना तो विक्रम दुपारच्या सत्रामध्ये यशपाल माळीनं आपल्या नावावर केला. आणि ह्या स्पर्धेचा आपण विचार केला, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकाच्या इतिहासाचा विचार केला तर दुसरा फलंदाज ठरलेला आहे. सर्वप्रथम कुडूच्या अर्षद होंडोनं हा कारनामा केला होता 6 बॉल्समध्ये 6 सलग षटकार ठोकण्याचा. दोन 2019-20च्या सत्रामध्ये तो कारनामा अर्षदनं केला होता. एका रंगतदार लढतीची अपेक्षा क्रिकेट रसिकांना जरूर असणार आहे. दोन्ही संघ चांगले आहेत, जुनी डोंबिवली आणि बंद्र्या मारुती काल्हेर, आणि दोन्ही संघ थोडे संतुष्ट असतील सध्या परिस्थिती पाहता. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 28 धावा फार मोठी धावसंख्या देखील नाही आहे, परंतु फार छोटी धावसंख्या आहे 3 ओव्हर्समध्ये असं देखील म्हणता येणार नाही आहे. समाधानकारक कामगिरी फलंदाजांनी देखील केलेली आहे. खऱ्या अर्थानं पायाभरणी चांगली केली तुषार पाटील आणि ज्ञानेश्वर जोशी यांनी. ज्ञानेश्वर 14 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालाय. तुषार पाटील अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. 7 चेंडूंचा सामना करत असताना 11 धावा त्याने बनवल्यात. आणि कॅप्टनच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी नेहमीच असते. कर्णधार पदाला साजेसा खेळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे तुषार पाटीलचा. दुसरीकडे साहिल त्याला जॉईन झालाय. 2 बॉल्समध्ये 3 धावांचं योगदान आतापर्यंत साहिलनं दिलंय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि यातून 12 धावा प्रति षटक जरी धावा जोडल्या गेल्या तरी मात्र एक चांगला स्कोर आपल्याला फलकावर पाहायला मिळेल. आणि तोच प्रयत्न कदाचित असेल इथून फलंदाजांचा. गोलंदाजीमध्ये अजूनही कुठलाही बदल पाहायला मिळत नाहीये. दिलीप पाटील कंटिन्यूज. शरदनं आपला स्पेल समाप्त केलाय. दिलीप पाटीलचं पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. 2 झेल ड्रॉप झाले होते. स्ट्रायकिंग इनला साहिल. इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करायचा होता हा बॉल. मला असं वाटतं की बॅटच्या टो एंडला चेंडू लागलाय आणि त्यानंतर गोलंदाजाच्या दिशेनं चेंडू निघून जाताना दिसला. गोलंदाजाची देखील थोडीशी तारांबळ उडाली होती चेंडू फील्ड करत असताना, परंतु कुठलीही धाव येथे घेतली गेलेली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, पण फटका खेळत असताना फलंदाजाची भरपूर दाणादाण उडताना दिसली. आणखी एका षटकाला चांगली सुरुवात करत असताना गोलंदाज दिलीप पाटील अनुभव संपन्न खेळाडू आहे आणि आपला अनुभव पणाला लावत असताना या मॅचमध्ये दिलीप पाटील. यावेळेला लेंथ बॉल होता, बाउन्स कमी आहे, त्यामुळेच व्यवस्थित कनेक्ट करता आलेलं नाहीये. मात्र आउटफील्डमध्ये थोडासा स्लो बॉल ट्रॅव्हल करत होता, फिल्डर दूर होते आणि त्याचाच फायदा घेतलाय. 2 धावा येथे मिळत आहेत. ही एक जमेची बाजू राहिली आहे खऱ्या अर्थाने. या इनिंग्समध्ये रनिंग बिटवीन द विकेट्स फार चांगली दाखवली आहे गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली संघाच्या फलंदाजांनी. आणि आत्तापर्यंत मोठ्या फटक्यांचा आपण विचार केला तर 4 चौकार आलेले आहेत. 2 चौकार तुषार पाटीलच्या बॅटमधून, 2 चौकार ज्ञानेश्वरनं ठोकले होते. परंतु पहिल्या षटकाराची प्रतीक्षा क्रिकेट रसिकांना असेल. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला दुरून खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज, सॉफ्ट डिसमिसल. विकेट कीपर नंदन पाटीलसाठी हा अतिशय सोपा झेल होता, त्याने कुठलीही चूक केलेली नाहीये. आणखी एका विकेटचं होतंय पतन. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हो मान. आहे दिल्लीमध्ये हो मान, आहे दिल्लीमध्ये हो मान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हो मान. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आणि विकेट डिझर्व करत होता दिलीप पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 2 संधी निर्माण केल्या होत्या, 2 कॅच ड्रॉप झाल्या होत्या, पण आता इकडे कॅच ड्रॉप होत नाहीये. नंदन पाटील खूप चांगलं कार्य करत असताना यष्टेंच्या पाठीमागे हा दुसरा झेल नंदनने टिपलाय. दोन्ही फलंदाजांना बाद करण्यामध्ये नंदनचा महत्त्वाचा वाटा राहिलाय. थोडा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला होता, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेमध्ये व्यवस्थित न जाता खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज साहिल पाटीलनं. साहिलला परतावं लागलंय. फक्त 5 धावांचं योगदान दिल्यानंतर नवीन बॅटर आता मयूर पाटील इन ॲट नंबर 4. संघाची धावसंख्या 2:32. दिलीप पाटील पुढचा बॉल घेऊन. यावेळेला एष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. फुलर लेन बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज
वेगानं धावतायत आणि 2 धावा ते कंप्लीट होत आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची कला जुनी डोंबिवली संघाच्या फलंदाजांना जरूर अवगत आहे. ते वारंवार सिद्ध होते. ह्या इनिंग्समध्ये 6 वेळा त्यांनी दुहेरी धाव घेतलेली आहे, पण मोठी फटके आता येत नाहीत. चौथं षटक सध्या प्रगती पथावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अधूनमधून मोठे फटके येणे देखील गरजेचं असेल. चेंडूचा अक्षरशः पाठलाग केला गेला होता. अतिशय वेगवान बॉल होता हा. या षटकातील सर्वात वेगवान बॉल मी म्हणेन. फलंदाज अगोदर स्वतःला कदाचित तिथे रूम देण्याच्या तयारीत होता, पण नंतर अखेर चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र वेगात बीट केलंय बॅटरला. आणखी एक चांगलं षटक दिलीप पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाचा गडी देखील बाद केलाय. धारदार गोलंदाजी. षटकातील शेवटचा बॉल घेऊन दिलीप पाटील. यावेळेला मात्र मोठा फटका येतोय. बॉल चाललाय काउस कॉर्नरला. फिल्डर जज करतोय आणि टिपला गेलाय झेल. फलंदाज फेल. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. जुनी डोंबिवली संघाला बसलेला हा तिसरा हादरा. मयूर पाटील बाद होऊन तंबूत परततोय. षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता. ऑन द राईज चेंडूला उचलून फेकून दिलं होतं, परंतु काऊ कॉर्नरला क्लिअर करू शकला नाही. प्रणय होता त्या ठिकाणी. खूप चांगलं जजमेंट प्रणयनं दाखवलं आणि सुरक्षित हातांची जोडी देखील अखेर त्याने पेश केली आहे चेंडूच्या खाली. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 3/32. धावांचा वेग जो सुरुवातीला चांगला वाटत होता तो आता मंदावताना दिसतोय. धावसंख्येला थोडी खीळ बसलेली आहे. मागच्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर फक्त 14 धावा फलंदाजांनी जोडलेल्या आहेत आणि त्यामध्ये 3 फलंदाज देखील बाद झालेत. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये एकही फलंदाज बाद झाला नव्हता. खरं तर पहिलं षटक फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी चांगलं राहिलं. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज हावी ठरताना दिसला दिलीप पाटील. शरद पाटीलचं दुसरं षटक दोन्ही संघांसाठी चांगलंच होतं. 10 धावा देखील आल्या होत्या आणि एक गडी देखील त्याच्यामध्ये बाद झाला होता. परंतु दिलीप पाटीलचं दुसरं षटक देखील अप्रतिम राहिलं. 2 ओव्हर्समध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांचं काम देखील तमाम केलं. एका यशस्वी स्पेलची समाप्ती केली आहे दिलीप पाटीलनं आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल केला जात आहे. भाविक पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. GTC लाईव्हवर ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला देखील हिट करा, लाईक करा, शेअर करा. जल्पेश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी अतिशय चांगलं कार्य करत असताना A1 जोडीच्या या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील सातत्य राखलंय. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा GTC लाईव्हवर आपल्याला पाहायला मिळत असते. नवीन बॅटर तुषारच्या जोडीला आता विशाल. यावेळेला जबरदस्त फटका आहे. टायमिंग अप्रतिम. शॉर्ट आर्म पुल आणि सक्सेसफुल. बॉल सीमा पार. षटकार. सारा एंटरप्राइजेस स्टँडला सलामी देणारा हा बिगिट. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. या अंजूर गावाची हाय शान. आमची येवन जोडी लय छान. भाविक पाटीलचा पहिला बॉल आखूट टप्प्याचा होता. उजव्या यष्टीच्या थोडासा जवळचा बॉल होता. वेग चांगला आहे भाविककडे, परंतु आखूट टप्प्याचा बॉल लेंथ चांगलीच ओळखली होती फलंदाजानं. खरं तर पूर्णपणे बॅकफुटला जाण्या एवढा वेळ देखील नव्हता. मात्र तेथूनच शॉर्ट आर्म पुल केलंय. अचूक टायमिंग साधलं तुषारनं आणि या मॅचमधला पहिला षटकार त्याने प्राप्त केलाय. आणखी एक पुल शॉट. हाही जाईल बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक भव्य फटका. आणखी एक षटकार. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. या अंजूर गावाची हाय शान. आमची येवन जोडी लय छान. आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची येवन जोडी. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळत आहे कॅप्टन तुषार पाटील मार्फत. चेंडूच्या अगदी मेरिटवर त्याने फलंदाजी केलेली आहे. या अगोदर आपण एक स्पेअरकट देखील पाहिला होता. तो देखील एक क्लासिक फटका होता आणि आता आखूट टप्प्याची गोलंदाजी होते तर त्या चेंडूंवर पुल शॉटचा चांगला वापर करत असताना पुरेसा वेळ होता. यावेळेला खूप जास्त आखूट टप्प्याची गोलंदाजी भाविक पाटील करत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय कॅप्टन तुषार पाटीलच्या बॅटमधून आणि आता संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये जाताना दिसते. धावसंख्या 44. 3 गड्यांच्या मोबदल्यात आक्रमणाला सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थानं.
प्रति हल्ला म्हणावा लागेल, कारण या अगोदरची काही षटकं आपण बघितलं तर गोलंदाजांचं थोडं वर्चस्व राहिलं होतं. मागच्या 2 ओव्हर्समध्ये 3 गडी बाद झाले होते आणि फक्त 14 धावा आल्या होत्या. पण आता पहिल्या 2 बॉल्समध्ये येथे 2 षटकार आलेले आहेत 5व्या ओव्हरमध्ये. धावसंख्येला चांगला वेग आता प्रदान करत असताना स्वतः कर्णधार तुषार पाटील कर्णधार पदाला साजेसा खेळ सादर करत असताना अवघ्या 9 चेंडूंचा सामना केलाय आणि 23 धावांचं योगदान दिलंय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, लेंथ बॉल, यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित, जबरदस्त कॅच, बॅट्समन आउट. निलेश पाटील एक नंबर नका चौकन भिवंडी लई डेंजर सुकेल टाकी एक नंबर नका चौकन भिवंडी लई डेंजर नादी लागले त्यांचे 12 वाजले नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच छुमंतर. या वेळेला गुड लेंथ बॉल होता आणि पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं. नेक्स्ट मॅच टीम टेंबिवली विपक्ष मानकोली. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. चला 5वं षटक सध्या सुरू आहे. सो प्लीज एकविरा मानकोली टीमचे कॅप्टन आणि जसवी 115151 टेंबिवली टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. ज्या संघाचे कॅप्टन टॉससाठी वेळेवर उपस्थित राहणार नाहीत त्या टीमला पेनलाइज केलं जाईल. एका चांगल्या खेळीचा अंत झालाय. जी उंची गाठायची होती फटक्यामध्ये तेवढी उंची गाठता आली नाही, कारण बॅटच्या मधोमध खरं तर बॉल घेता आला नव्हता. थोडासा बॅटच्या आतमध्ये बॉल लागला. डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करू शकला नाहीये फलंदाज तुषार. 23 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानंतर कॅप्टन बाद झालाय. नवीन बॅट्समन अमोल म्हस्के. टर्न करायचा होता ऑन साईडला, थोडंसं अपील होतंय लेग बिफोरसाठी. पायाचा वेध घेणारा चेंडू होता, पंचांनी अपील फेटाळलंय. लेग बाईटचा मात्र इथे इशारा केलाय. थोडी हाईट जास्त होती असं वाटतंय. एका दाव्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 45 वर. स्कोर तर चांगला आहे. या ओव्हरनंतर आणखी एक षटक बाकी आहे आणि 6 ओव्हर्समध्ये 60-65 धावा निश्चित रूपाने एक चांगला स्कोर आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं 5-5 षटकांची मॅच होती. गोठेकर बी संघानं 54 धावांपर्यंत मजल मारली होती आणि ती धावसंख्या मात्र चेस करता आली नाही वाकळण टीमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, क्रॉस द लाईन जाण्याचा प्रयत्न होता, थोडासा पुढे टाकलेला बॉल. कमबॅक चांगलं केलंय गोलंदाज भाविक पाटीलनं. पहिले 2 चेंडू त्याने आखोड टप्प्याचे हाताळले होते. हाफ ट्रॅकर होते, त्याच्यावर 2 सलग षटकार आले होते, परंतु त्यानंतर चेंडूच्या लेंथमध्ये बदल करताना दिसलाय. आता मात्र खूप चांगल्या रिदममध्ये गोलंदाजी करत असताना भाविक पाटील. षटकातील शेवटचा बॉल विशालसाठी. हा बॉल यावेळेला फाईन लेगच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल देखील बॅटवर घेता आलेला नाहीये. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर या षटकाची समाप्ती होते. 5 षटकांचा खेळ संपलाय. गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 4 बाद 45. प्रतिषटक 9च्या सरासरीनं आता धावा जोडल्या जात आहेत. शेवटचे 6 बॉल्स अतिशय महत्त्वाचे 6 बॉल्स असतील. अजूनही 2 चांगले बॅटर्स खेळपट्टीवर आहेत, विशाल पाटील आणि अमोल म्हस्के. डेथ ओव्हर्समध्ये त्यांनी फलंदाजी केलेली आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा केली जाऊ शकते शेवटच्या 6 बॉल्समध्ये किमान 2 मोठ्या फटक्यांची. 2 मोठे फटके जर आले तर 60च्या जवळपासचं टार्गेट देता येऊ शकतं किंवा 60च्या पलीकडचं टार्गेट देखील देता येऊ शकतंय. आणि धावांचा पाठलाग करत असताना प्रतिषटक 10 किंवा त्यापेक्षा अधिकची सरासरी जेव्हा तुम्हाला गाठायची असते तेव्हा मात्र थोडंसं मानसिक दडपण देखील फलंदाजांवर येत असतं. याची पूर्णपणे कल्पना असेल जुनी डोंबिवली संघाच्या फलंदाजांना देखील आणि त्यांचा तो प्रयत्न राहील. पण ओव्हरऑल आपण बघितलं तर पहिल्या 5 ओव्हर्समध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळालेला आहे. फलंदाजीचा विचार केला तर तुषार पाटीलनं खूप चांगला डाव साकारला. 10 बॉल्समध्ये 23 धावांचं योगदान दिलं. ज्ञानेश्वरनं सुरुवात चांगली केली होती, 14 धावा बनवल्या, परंतु मिडल ऑर्डरचे फलंदाज कुठेतरी अपयशी ठरताना दिसलेले आहेत. साहिल पाटील आणि मयूर पाटील, त्यांना विशेष काही करता आलं नाही. साहिलने फक्त 5 धावा बनवल्या, मयूरनं 2 धावांचं योगदान दिलं. आणि आता 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत, विशाल पाटील आणि अमोल म्हस्के. दोघांचंही खातं उघडलेलं नाही. 1 बॉलचा सामना केलाय अमोलनं, 2 चेंडू फेस केलेत विशालनं. पहिल्या 5 ओव्हर्ससाठी 25 मिनिटांचा जो वेळ देण्यात आला होता त्या 25 मिनिटांमध्येच 5 षटकं पूर्ण केलेली आहेत. शेवटचं षटक घेऊन रोशन मात्रे, लेफ्ट आर्म गोलंदाज. स्कूप केलाय मात्र टायमिंग चुकलाय. बॉल हवेत आहे. दिलीप पाटील चेंडू खाली आणि कॅच ड्रॉप होते. कॅचिंग सुमार दर्जाची राहिलेली आहे या इनिंग्समध्ये बंद्र्या मारुती काल्लेर संघाची.
या अगोदर दिलीप पाटीलच्या षटकामध्ये 2 झेल ड्रॉप होताना आपण बघितले होते. हा अगदी सोपा झेल होता. जजमेंट थोडंसं चुकलं. थोडासा शरीरापासून दूर झेल घेण्याचा प्रयत्न, भरपूर वेळ होता, परंतु व्यवस्थित चेंडूच्या खाली फिल्डरला येता आलेलं नाहीये. त्याच्यावरूनच कळतंय की जजमेंट थोडंसं चुकलंय. अखेर कॅच ड्रॉप. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता. यावेळेला अगदी फॉलिंग पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटनं धावा येत नाहीयेत आणि त्यामुळेच येथे इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा देखील प्रयत्न होतोय. अक्षरशः खेळपट्टीवर लोळण घालण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु चांगली गोलंदाजी येथे पाहायला मिळते रोशन म्हात्रे मार्फत. नेक्स्ट बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. व्हॉट अ शॉट. बॉल जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा पार, षटकार. क्रिकेट खेळ हा लय झुंजार, क्रिकेट खेळ हा लय झुंजार, क्रिकेट खेळ हा लय झुंजार. कपिल पाटील साहेबांच्या नावानं परफेक्ट हेलिकॉप्टर शॉट. विशाल पाटीलच्या बॅटमधून विशाल फटका. स्ट्रेटिश लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत असताना अचूक टायमिंग साधलंय आणि या षटकाराबरोबरच जुनी डोंबिवली संघाचं धावांचं अर्धशतक पूर्ण होतंय. एकूण धावसंख्या 52. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखी एखादा असा मोठा फटका आला तर 60च्या जवळपास टार्गेट जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा उडवलाय. लॉंग ऑफला फिल्डर जज करतोय. येथे झेलची शक्यता आहे आणि तो झेल देखील टिपला गेलाय. जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. जमती लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी, त्यांना बघाया जमती लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी. आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र म्हणतोय त्या. मागच्या बॉलवर हेलिकॉप्टर उडवला होता, षटकार ठोकला होता विशालनं, मात्र त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज रोशन मात्र कामेशनं खूप चांगला झेल स्वीकारलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या जवळ लो फुल टॉस बॉल होता आणि लो फुल टॉस बॉलवर समोर षटकार ठोकणं एवढं सोपं नसतं. प्रयत्न चांगला केला होता विशालनं. याही वेळेला टायमिंग तर चांगलं होतं, परंतु जेवढी उंची आणि जे अंतर खऱ्या अर्थानं कापायचं होतं सीमारेषा क्लिअर करण्यासाठी ते गाठता आलं नाही. अखेर बाद 2 तंबूत परतावं लागलंय विशालला. विशालच्या खात्यामध्ये 6 धावा. नवीन फलंदाज जयदेव जोशी मैदानाच्या आतमध्ये. 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या 52. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. क्लॅश ऑफ टायटन्स. भिवंडी ग्रामीणचे 2 वाघ एकमेकांच्या समोर असतील. एकविरा माणकोले आणि यशवी 11. 51-51 टेंबवली. चांगला स्ट्रोक बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, तो प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा येते पूर्ण देखील होत आहेत. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न नव्हता. टायमिंग चांगलं साधलं होतं. एक क्लासिक फटका. जयदेवच्या बॅटमधून 2 धावांनी त्याने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 54 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल बाकी. खूप चढ उतार खरं तर या पहिल्याच डावामध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळालेले आहेत. सुरेख बॉल अपील होतंय, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. बॅट आणि बॉलचा स्पर्श झालाय. थोडी इनसाइड एज लागली होती, त्याच्यामुळेच अपील फेटाळलं गेलंय. शेवटच्या बॉलवर आली आहे फक्त 1 धाव आणि याचबरोबर डावाची सांगता होते. एकूण धावसंख्या 55. जुनी डोंबिवली संघाचा डाव संपुष्टात आलाय. 6 ओव्हर्समध्ये 56 धावांचं टार्गेट असेल हा सामना जिंकण्याकरिता टीम बंद्र्या मारुती काल्लेर समोर. जाऊयात लगेच आपण पुढील मॅचच्या टॉसकडे. एकविरा माणकोली विरुद्ध जसवी 11. 51-51 टेंबवली. इट्स ओव्हर टू विशाल पाटील. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण टॉस करूया. आणखीन एक मोठी बॅटल आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. सन्माननीय प्रदीपजी नाईक साहेब यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सर्वांच्या शुभ असं आपण करूया टॉस. मानकोली विपक्ष आपल्याला जसवी 11 टीम टेंबिवली ही लढत पाहायला मिळणार आहे. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल टीम टेंबिवलीचा. A1 जोडी असा कॉल आहे आणि दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाला म्हणजे टॉस मानकोलीन जिंकला. सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन सन्मान व्हायचं आहे. मित्र टॉस जिंकला आणि या निर्णायक मॅच मध्ये डिसिजन काय असणार? फिल्डिंग करणार आणि या सीझन मध्ये या अगोदर कधी टेंबिवली सोबत मॅच झाली आहे? एकदा झालेली, त्याने आम्हाला पराभूत केले.
म्हणजे या मॅचमध्ये नक्कीच रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न तुमचा असेल आणि ऑल ओव्हर कशा प्रकारे एन्जॉय केलं केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकाला, कारण संपूर्ण भारतात मध्ये जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा अभिमान वाढवणारी ही स्पर्धा आहे. कशी राहिली तुझ्यासाठी ही स्पर्धा? खूप चांगली राहिलेली आहे आणि केंद्रीय मंत्री पंचायत चषकमध्ये खेळायला खूप मजा येते. बेस्ट ऑफ लक टीम मानकोली. आदित्य आमच्या समोर जोडले गेलेत. आदित्य, काही विचारणा अगोदर हे नक्कीच विचार की पहिला सामना अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकला, पण तुझ्या मते कोणत्या अशा मिस्टेक झाल्या ज्या इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये असेल? गोलंदाजी थोडीशी आमची कमजोर होते, ती चांगली करावी. आणि ऑल ओव्हर तू कशा प्रकारे एन्जॉय केलं स्पर्धेला? खूप चांगली स्पर्धा आहे आणि ते खेळायला खूप मजा येते. बेस्ट ऑफ लक टीम टेंबिवली. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम मानकोलीने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं आणि आता कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचा दमदार आवाज. थँक्यू सो मच अजय सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा सन्मान आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतामधली बहुमान वाढवणारी ही स्पर्धा आपण पाहतात. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2024. अगदी आगरी समाजाचा ज्यांनी अभिमान वाढवला, आगरी समाजातील पहिले केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय नामदार कपिलजी पाटील साहेबांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतात. एवन जोडू आणि तसेच कपिल पाटील फाउंडेशन, श्रीमान सुकेशदादा डाकी साहेब आणि श्रीमान निलेशदादा पाटील साहेबांची संकल्पना. अशी तिसरी रात्र आपण या स्पर्धेमधली पाहतात आणि मॅच जी सध्याच्या घडीला रंगली आहे टीम जुनी डोंबिवली त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतात बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्लेरला लक्ष ठेवलं गेलं या मॅचमध्ये. 56 धावांचं लक्ष आता कशा प्रकारे पाठला केला जाईल, कारण गोलंदाजी मी म्हणेन चांगली पाहायला मिळाली, कारण 6 षटकांच्या खेळामध्ये असा जर आपण दिवस पाहिला तर प्रत्येकी मॅच हाय स्कोरिंग राहिली. बट त्यानंतर जसं मी म्हणेन नाईट सेशनला सुरुवात झाली. लास्ट मॅच देखील आपण पाहिली गोटेकर बी विपक्ष वाकलन, त्यामध्ये देखील फक्त 55 धावांचं लक्ष 5 ओव्हरमध्ये ठेवलं गेलं होतं. आणि या मॅचमध्ये पहा, हा तर 6 षटकांचा सामना आहे आणि यामध्ये तर 56 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नंदन पाटील आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात कामेश. धन्यवाद अजय गरज, धन्यवाद विशाल. खेल की शुरुआत हो रही है. किंग ऑफ रिंग नंदन पाटिल. जोशी की पहली गेंद, ड्राइव किया सीधा मिड ऑफ पे, कोई रन नहीं. मौसम है मस्ताना, हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी का दीवाना. स्वागत है आप सभी का. मुकाबला चलता हुआ बंद्रा मारुति कालेर बनाम गावदेवी गिरजा माता जूनी डोंबिवली के बीच. इस मरतबा गेंद आसमान में खड़ी रह गई है. ओ, महंगा पड़ सकता है क्योंकि ये कैच है नंदन पाटिल का, जो बहुत ही ज़बरदस्त खिलाड़ी हैं और पावर प्ले में तो कमाल की बल्लेबाजी करते हैं. 1 रन बिना किसी विकेट के लक्ष्य है अब तक 56 का. थँक्यू.
देखिए, कामेश पाटिल एक ऐसे बैट्समैन है जो ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने ही जाते हैं। फील्ड की जमावट देखिए, शॉर्ट थर्म एंड बैकवर्ड पॉइंट, कवर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वाड एक घेरे में है, गेंदबाजी कर रहे हैं जूनियर डोंबिवली की तरफ से जयदेव जोशी। स्विच हिट किया है, कमाल का स्ट्रोक, गेंद निकल गई है बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। पुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री. नंदन पाटिल एक ऐसे खिलाड़ी हैं जो खुद भी खेलते हैं और सामने के बल्लेबाज को भी खिलाते हैं। कमाल का स्ट्रोक कामेश पाटिल का, रिवर्स शॉट खेला था बैकवर्ड पॉइंट के बगल से, 4 रन। कुल स्कोर 5 पे पहुंचा है बंद्रा मारुति कालेर का। अगला मुकाबला क्लैश ऑफ टाइटंस, एकवीरा मानकोली बनाम टेमोली के बीच में वो मुकाबला है। जसवी 11 टेमोली टॉस को जीता है एकवीरा मानकोली ने और पहले फील्डिंग का फैसला किया है। बने रहिए हमारे साथ। इस मरतबा स्विंग करना चाहते थे, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना किसी विकेट के। मुकेश नांदूरकर हमारे बीच में, टेमोली क्रिकेट के एक्स लेजेंडरी क्रिकेटर, आपका भी स्वागत है। जयदेव जोशी लंबे रनअप से मुड़ते हुए, कामिश को गेंद हवा में है, फील्डर नहीं पहुंच पाएंगे, पंच किया था गेंद को। 1 रन स्कोर में आता हुआ कामिश पहुंचे हैं 5 पर, कुल स्कोर को पहुंचा दिया है 7 रन। बंद्रा मारुति कालेर, नंदन पाटिल फैम टीम है। सामने गावदेवी गिरजा माता जूनी डोंबिवली, डोंबिवली परिसर की मजबूत टीम है। कई बार ऐसा हुआ है इस स्पर्धा में कि डोंबिवली और भिवंडी के क्रिकेट का मिश्रण हुआ है। अपने स्टेप में चूके अंपायर अजीम अब्दुल्ले का डेड बॉल का इशारा। धीरे धीरे तमाम स्टैंड फुल होते हुए सभी का हार्दिक स्वागत है। अगला मैच क्लैश ऑफ टाइटंस, यशपाल माली का बल्ला आग उगल रहा है। आज अरशद उंडो के बाद 6 गेंदों में 6 सिक्सर लगाने वाले बल्लेबाज बन गए। उछाल दिया है, सीधा स्ट्रोक है, कैलकुलेटेड 6। ये है नंदन, जिन पे आप आसानी से बंधन नहीं लगा सकते। तेरे बाबा पब्लिक सारी दीवानी, नावाची गावा तेरे बाबा पब्लिक सारी दीवानी. केंद्रीय मंत्री चषक आयोजन केला यवन जोडीनी. इस खिलाड़ी को 3 नाम 3 कमेंटेटर ने दिए हैं। किंग ऑफ रिंग अजय गरत, पावर प्ले का बादशाह डॉक्टर गवली सर और कालेर रत्न मेरी तरफ से दिया गया है। कमाल के खिलाड़ी हैं, कहीं भी ऐसा लगा नहीं कि शॉट में ताकत है। एफर्टलेस स्ट्रोक, ओ बढ़िया वापसी, तीखा जवाब। गुडलैंड पे गेंद थी, अतिरिक्त उछाल था, लेग बाय आता हुआ स्कोर में। 1 ओवर की समाप्ति, बहुत जबरदस्त रिप्लाई बंद्रा मारुति कालेर का, 14 रन बिना किसी विकेट के। सबसे बड़ी बात है कि नंदन पाटिल के नाम जो कीर्तिमान है वो शायद ही कभी टूटे। सिटी क्रिकेट में 2 मरतबा 6 गेंदों में 6 चौके और ग्रामीण क्रिकेट में 2 मरतबा 6 गेंदों में 6 चौके।
बाउंड्री बॉय। कहीं ना कहीं अब यूनिट डोंबिवली के कैप्टन थोड़ी चिंता में है, इसलिए उन्होंने अपने मेन अस्त्र गेंदबाज को मोर्चे पे लगाया है। छोटे रन अप से बल्ले के फेस को खोला, लेकिन फंस गए वहां पर। डिपिच गली में कोई गलती नहीं, आउट हो गए नंदन पाटिल। केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब चषक आलाय नावात, केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब चषक आलाय नावात। आयोजक सुकेश डाकी दादाचं नाव गाजतंय गावोगावात, आयोजक निलेश पाटील दादाचं नाव गाजतंय। बल्ले के फेस को खोला था, गली में पकड़े गए नंदन पाटिल। गली क्रिकेट की हो या गली महबूब की, इसके ज़्यादा चक्कर अच्छे नहीं होते हैं, पकड़े जाने का डर रहता है, और पकड़े गए वहाँ पर नंदन पाटिल। पहला झटका लगाए बंद्रा मारुति कालेर को। कमाल की गेंद थी नैनेश्वर जोशी की, अतिरिक्त उछाल था। नए बैटर रोशन मात्रे आए हैं, बहुत ही स्टाइलिश बैट्समैन है, सामना करें नैनेश्वर जोशी का। ऑन द राइज खेला है, इनफील्ड के ऊपर से नहीं पहुंच पाएंगे खिलाड़ी, आप जाकर अच्छी फील्डिंग, लेकिन इस बीच 2 रन बनाए रोशन मात्रे ने। ऑन द राइज जब आप खेलते हैं तो गेंद के करीब जब आप रहते हैं तो शॉट अच्छा बन जाता है। थोड़ा दूर से खेला था, बहरहाल 2 रन स्कोर में आते हुए 16 पे पहुंचा है। स्कोर 56 का लक्ष्य है। अगला मैच क्लैश ऑफ टाइटंस टेम्बोली बनाम मानकोली। बने रही हमारे साथ। यशपाल माली ने आज अरशद उंडो के बाद केंद्रीय राज्य मंत्री चषक में 6 गेंदों में 6 सिक्सर लगाए। फिर से कमाल का स्ट्रोक है, इस मर्तबा गेंद कवर बाउंड्री की तरफ, नहीं रोक पाएंगे, गेंद बाहर, फील्डर बाहर, 4 रन। कार्यात खोटेपणा नाही, मनात मोठेपणा नाही, कार्यात खोटेपणा नाही, मनात मोठेपणा। तारासारखा हाय लखलखणारा, तारासारखा हाय लखलखणारा, केंद्रीय मंत्री कपिल पाटील। This is the great stroke played on the rise over the infield, a typical power play stroke for 4. पहले ही कहा था मैंने कि रोशन मात्रे बहुत ही स्टाइलिश स्ट्रोक प्लेयर हैं। ये नैन को दिखाया जा रहा है, ये हर जगह रहते हैं। फिर से ऑन द राइज, इस मर्तबा फंसेंगे लगता है, नहीं, किस्मत का साथ। गेंद 3 खिलाड़ियों के बीच में गिरी, रॉन्ग एंड थ्रो, 2 रन पूरे। नैनेश्वर इस ओवर में काफी रन आ रहे हैं। इस मर्तबा सीधा स्ट्रोक है, तीर की मानिंद, 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। रोशन मात्रे की रोशन बल्लेबाजी। टाकी एक नंबर, नीलेश पाटील एक नंबर, नका चौकन भिवंडी लाई डेंजर, सुकेश टाकी एक नंबर, नका चौकन भिवंडी लाई डेंजर। इस चौके की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 26 रनों पे पहुंचा है। क्या जबरदस्त रिप्लाई दिया जा रहा है बंद्रा मारुति कालेर की तरफ से।
गावदेवी गिरजा माता जूनी डोंबिवली को। हालांकि ज्ञानेश्वर जोशी बहुत ही अनुभवी गेंदबाज है, थोड़े बदकिस्मत भी रहे हैं। सामना कर रहे रोशन मात्रे। नंदन पाटिल के आउट होने के बाद मोर्चा संभाला है रोशन ने। इस मरतबा कट करने की कोशिश, अतिरिक्त उछाल था, बल्ले के अंदर लगी, गेंद चली गई बैकआउट पॉइंट पे 1 रन। देखिए इस वक्त 15 मारुति कालेर खेल रही है। उनके माजी उप सरपंच हरेश जोशी ने ऐलान किया है कि बैक टू बैक 2 सिक्सर कोई भी बल्लेबाज लगाता है तो 10,000 का इनाम है 15 मारुति कालेर के बल्लेबाजों के लिए। ये अनाउंसमेंट महाराष्ट्र की A1 जोड़ी की तरफ से किया जा रहा है। मरता क्या ना करता, गेंदबाजी में जयदेव को कंटिन्यू रखा गया है क्योंकि थोड़ी मजबूत स्थिति में 3 चौके के लिए भी 10,000 का इनाम है। यहां से मास बता रहे हैं कि 4 ओवर में कितने चाहिए। 24 गेंदों में केवल 29 रन। रोशन मात्रे ऑन स्ट्राइक, स्लाइस किया, फ्लाई स्लिप में पहले बाउंस पे गेंद पहुंची है। 1 रन। 1 रन से 15 मारुति कालेर का स्कोर 28 रन 1 विकेट गंवाने के बाद। रोशन मात्रे ने कमाल की बल्लेबाजी की है, कोई डॉट गेंद नहीं खेली है और कामिश पाटिल ने 5 रन बनाए। 14 पे खेल रहे हैं रोशन मात्रे। जयदेव जोशी को विकेटें लेना होंगी तो ये मैच बन सकता है। हालांकि बहुत अच्छे गेंदबाज हैं। पटकी भी गेंद खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, बढ़िया रनिंग कैच और आउट हो गए बैट्समैन कामिश पाटिल। जमती लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी, त्यांना बघाय जमती लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी, आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना, कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील। चेक. आणि याच दरम्यान शुभ आगमन होतं विद्यमान सरपंच मानकोली गावचे शुभम दादा भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2024 मध्ये। त्यानंतर जाऊया ऑनगोइंग मैच कडे। यस, ओवर टू कम बॉक्स। धन्यवाद विशाल। नए बैटर मैदान में आते हुए शरद पाटिल को हार्ड हिटिंग के लिए भेजा है और माजी उप सरपंच कालेर ग्राम पंचायत के हरीश जोशी ने 2 सिक्सर के लिए 10,000 का इनाम रखा है, 3 चौकों के लिए भी रखा है। इस मरतबा क्रीज में पीछे जाके फोर्स किया था वाइड ऑफ लॉन्ग ऑन 1 रन के लिए। 1 रन से स्कोर 29 पे पहुंचा है। दो सिक्सर के लिए 10,000 का इनाम है, 3 चौकों के लिए 10,000 का इनाम है।
इस मर्तबा कमाल का स्ट्रोक है, इम्पूरा इस तरीके से खेला है, डीप में खिलाड़ी पहुंचे जरूर थे, 1 रन आता हुआ स्कोर में। मेरे ख्याल से इस शॉट को खेला था बैट्समैन रोशन मात्रे ने। सीधे उंगली से जब घी निकल रहा हो तो कहाँ जाता है, टेढ़ा नहीं करना चाहिए, टेढ़ा कर बैठे थे वहां पे रोशन मात्रे। 1 रन से बंद्रा मारुति कालेर 30 रन। अभी भी मैच में बहुत कुछ बचा है, कभी भी पलटवार कर सकती है। हालांकि डोंबिवली, जूनी डोंबिवली के कई समर्थक हमारे साथ हैं, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। नया ब्रिज शुरू होने से फासला कम हो गया है। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है, पीछे खिलाड़ी है। ओ माय गॉड, व्हाट अ कैच, व्हाट अ कैच, कमाल का कैच विशाल पाटिल का। ठेवलाई अंजूर गावान, केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान। या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान। आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान। या अंजूर गावाची हाय इस वक्त ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं भिवंडी क्रिकेट एसोसिएशन के प्रेसिडेंट कालेर के दिलेर सुजीत तात्या पाटिल साहब ने इस वक्त हार्दिक शुभकामनाएं दी हैं। धन्यवाद सुजीत तात्या पाटिल साहब, आपका हार्दिक स्वागत है महाराष्ट्र की एवन जोड़ी की तरफ से। कमाल का क्रिकेट हो रहा है, लेकिन मुझे लग रहा है कि कहीं ना कहीं शरद लालच में आ गए। लालच बुरी बला है। नए बैटर मैदान में आते हुए नंदन पाटिल थोड़ा खुश नहीं लग रहे हैं जिस तरह से विकेट दिए जा रहे हैं। राजन पाटिल ये भी बेहतरीन बल्लेबाज है, लेकिन तमाम तर डिपेंड रहता है रोशन मात्रे के ऊपर। बैकफुट पे गए, स्लाइस किया गेंद को, गेंद जा रही है स्क्वायर थर्ड मैन की तरफ, बाउंड्री लाइन क्रॉस कर गई, 4 रन। देखिए, तमाम जो शुभकामनाएं वो एवन जोड़ी के परमिशन से दी जा रही है। जल्पेश वीर जीटीसी, मिस्टर जीटीसी ने जूनी डोंबिवली को ऑल द बेस्ट कहा है। बिल्कुल एक ही ग्राउंड पे मेरे ख्याल से प्रैक्टिस करती है टीमें। और जीटीसी का क्या कहना, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट, फौरन सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए और बेल आइकॉन को दबाना बिल्कुल ना भूलिए। और जल्पेश वीर का टीडीपीएल भी देखना ना भूलिए। मैच बन गया है। कमाल का ओवर जयदेव जोशी का आपने देखा। 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने 34, विकेटें गिरी है 3 ओवर बचे और यहाँ से माज बता रहे कितने रन चाहिए, 22 रन। मैच में अभी काफ़ी दम बाकी है। ऐसे ही गावदेवी गिरजा माता जूनी डोंबिवली केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक खेलने नहीं आई है। इस टीम में काफ़ी दम है। मिस्टर जीटीसी भी हमारे साथ जुड़ चुके हैं ऑनलाइन, आपका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। टीडीपीएल 6 से 10 तारीख को डाइगर में डे नाइट खेला जाएगा और 27 तारीख को उसका ऑक्शन रहेगा। नैनेश्वर जोशी, डोंबिवली भी अपने दोनों मेन बॉलरों के साथ जा रही है। आर पार की लड़ाई, बहुत ही खूबसूरत तरीके से गेंद को निकाल दिया है। कंट्रोल शॉट है, दूर से खिलाड़ी पहुंच रहे हैं। इस बीच 2 रन बना लिए हैं बैट्समैन ने। रोशन मात्रे कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, गेंद के मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं। हालांकि एक शॉट ज़रूर उन्होंने गलत खेला था। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 36। वो जब शॉट खेला था तो डगआउट से नंदन पाटिल ज़रूर उन्हें डांट रहे थे कि जब आप
मेरिट पे अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं तो फिर क्यों उस तरह के शॉट। लेकिन यह मैं सराहना करूंगा जूनियर डोंबिवली टीम की, छोटे टोटल पे अब फाइट बैक कर रही है। ये मैच पहले 2 ओवर में बहुत रन आए थे, इस मरतबा स्विंग की कोशिश, वाइट। वाइट गेंदे विलन बन सकती है। नैनेश्वर इस मरतबा गेंद को खेला है, शॉर्ट फाइन लेग मौजूद है, बल्ले के अंदर लगी थी। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 38 रन, 16 गेंदे 18 रन। अगला मैच क्लैश ऑफ टाइटंस। टॉस को जीता है इक्विनम अंकुली ने और पहले बल्लेबाजी की दावत दी है टीम जस्वी 5151 टेम्बोली को। आज खेल भी 51 के ऊपर ही चल रहा है। स्विंग एंड मिस, कोन बनाकर गेंद थोड़ी नीची भी रही थी, ब्लाइंड स्विंग खेला था वहां पे बैट्समैन राजन पाटिल ने। आज एवन जोड़ी के शो का ग्लैमर बढ़ गया है, चार्म बढ़ गया है। उछाल दिया है, गेंद को राजन ने भेज दिया है साजन के घर। भिंगड़ी शॉट, 6 रन। एक मारा लेकिन सॉलिड मारा, कमाल का स्ट्रोक था, विद द टाइट स्वंग कर दिया था ऑन साइड में। ये देखिए राजन ने भेज दिया गेंद को साजन के घर। हुक कर दिया है, पीछे खिलाड़ी है। अब साजन चले ससुराल नहीं, लेकिन राजन चले डगआउट। जय जयकार ते नवरज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचं जय जयकार ते नवरज कपिल पाटील खासदार। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या भिवंडीचे साहेब ते धीरे धीरे इस मैच में पानी गर्म हो रहा है। स्कोर है इस वक्त 44 और ये ओवर खत्म हो चुका है, एक गेंद बाकी है, 1 टू गो। 44 पे 4 नए बैटर मैदान में आते हुए बंद्रा मारुति कालेर की तरफ से। कुणाल तरे हमारे साथ मिस्टर आईपीएल कुणाल दाती जी हैं। कुणाल नाम के लोग कमाल करते हैं। इस मरतबा हल्के हाथों से गेंद को पुश किया, बढ़िया सोच, 1 रन आता हुआ स्कोर में। 4 ओवर की समाप्ति, रन बने 45, विकेटें गिरी है 4, 12 गेंदों में 11 रन चाहिए। अक्सर देखा गया है क्रिकेट में जो चीज़ सामने नजर आती है वो चीज़ जल्दी दूर भी हो जाती है। देखिए कई सौ मैसेजेस हैं, आप सभी का प्यार सर आंखों पर, आपकी शुभकामनाएं सर आंखों पर, लेकिन तमाम कमेंटेटर्स को पहली गेंद से लेकर आखिरी गेंद तक बंदिश डाली गई है कि कोई भी ना मैसेज पढ़ा जाएगा ना कोई भी अनाउंसमेंट। ड्रिंक्स ब्रेक, पानी की सुविधा की जाए मैदान पर। ये देखिए कलरफुल
बिल्कुल राज कपूर की तरह, श्री 420 की तरह ड्रेसिंग है हमारे ड्रिंक्स ट्रॉली मैन की। हमारे बीच मंच पे बहुत ही मशहूर पर्सनालिटी और लेट कबीर निर्मल ट्रॉफी के गणेश केनी साहब मौजूद हैं, आपका हार्दिक स्वागत है। देखिए, गणेश केनी क्रिकेट से तो बहुत पहले जुड़े थे, राजनीति में आने के बाद बड़े बड़े काम किए। आज यशपाल माली ने जिस तरह 6 सिक्सर लगाए, उनके नाम का श्री गुरुदत्त चौथा इरवा मानकोली क्रीडा नगरी में उन्होंने मैजिक बॉक्स बनाए। लेजेंडरी क्रिकेटर गणेश केनी साहब, आपका हार्दिक स्वागत, वेलकम। त्याचबरोबर गुरुदत्त चौथा हिरवा मानकोली क्रीडांगणाला लाईटची देखील व्यवस्था त्यांच्याच माध्यमातून आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आली। असे गणेशजी केनी यांचं इथे आगमन झालेलं आहे। लेट कबीर निर्मल ट्रॉफीचे आयोजक आज आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांचा मी एवन जोडीच्या वतीने या केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय। सुस्वागतम। बारह गेंदे 11 रन। खेल की शुरुआत होती हुई सामना करेंगे बैटर कुणाल तरे। गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है अमित पाटिल को। बढ़िया गेंद जड़ में थी, इक्वली प्लेट, छोटी बैकलिप से गेंद को डीप मिड ऑफ में खेला, 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 46 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट। बने रही हमारे साथ, अगला मैच मानकोली बनाम टेम्बोली हाई वोल्टेज मुकाबला। एक तरफ प्रतीक पाटिल का बल्ला बोल रहा है तो दूसरे तरफ यशपाल माली का। एक तरफ मोनिस पाटिल तैयार हैं तो दूसरी तरफ दीपेश हैं। एक तरफ खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख हैं तो दूसरी तरफ विनीत माली है। अच्छी गेंद से शुरुआत की है अमित पाटिल ने। सामना करेंगे रोशन पाटिल। कमाल की बल्लेबाजी की है, एक भी डॉट गेंद नहीं खेली है रोशन मात्रे ने। गति परिवर्तन, खूबसूरत ऑफ ड्राइव, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, गेंद कारपेट के जरिए पहुंची थी, 1 रन। सबसे बड़ी बात है कि रोशन मात्रे गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करते हैं और इस तरह की बल्लेबाजी जाजिबुल नजर होती है, नजरों में डूब जाती है। अमित पाटिल सामना करेंगे कुणाल तरे। ओ टो क्रशर, और अब जाकर अंपायर की उंगली आसमान में आउट हो गए कुणाल तरे। किती झाली 100 साहेबाचा त्यामध्ये 1 नंबर। कोणी तो असा हो दावा, नेता कोणी तो असा हो दावा। आता जिथे जिथे खासदार कपिल पाटील नावाची है ना हवा। जिथं तिथं खासदार बातों बातों में मैच बनता जा रहा है। 9 गेंदे 9 रन। क्या कहेंगे सर कुणाल दाते? सामना चांगलाच रंगलाय आणि जी अपेक्षा होती, जुनी डोंबिवलीवरून हा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय, बंद्रा मारुती काल्हेरच्या विरुद्ध खेळतोय। हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगू शकतो। ज्या पद्धतीने विकेट देखील गमावलेले आहेत आणि आता रन बॉल इक्वेशन आलाय, सामना सोपा नाहीये। हाय व्होल्टेज मॅच सध्या तुम्ही पाहताय केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये। कमाल की बॉलिंग कर रहे हैं अमित पाटिल। 3 अच्छी गेंदें कर चुके हैं, 1 विकेट लिया है और 2 रन दिए हैं। अब तक हम देखें तो 5 विकेटें गंवा दी है नंदन पाटिल फेम टीम बंद्रा मारुति कालेर ने। कुणाल नए बैटर बल्लेबाजी को आए, थोड़ा गर्म पानी में आए क्योंकि इस तरह का इक्वेशन बल्लेबाज को थोड़ा कंफ्यूज करता है। प्रणय पाटिल
फिर जड़ में गेंद, बेल्स क्या जल उठी, बल्लेबाज का दिल जल उठा, एक और विकेट। दिस इज द अमेजिंग बॉलिंग इन टाइट सिचुएशन, परफेक्ट यॉर्कर, बिल्कुल मिडल स्टंप पर बोल्ड कर दिया वहां पर बल्लेबाज प्रणय पाटिल को। साहेब चषक आलाय नावात, केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब चषक आलाय नावात, आयोजक सुकेश डाकी दादाचं नाव गाजतंय गावोगावात, आयोजक निलेश पाटील दादाचं नाव गाजतंय गावोगावात. कुणाल सर, एक बात आपको मैं बताता चलूं कि एवन जोड़ी के सभी शो को उठा के देखिए, 2018 से शुरुआत हुई थी, 18-19 से। यहाँ पर जब लो स्कोरिंग इक्वेशन आता है रन टू बॉल, तो मैचेस और बन जाते हैं. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताच हा इतिहासच राहिलेला आहे आणि या स्पर्धेचा देखील तोच इतिहास आहे आणि याही मॅच मध्ये तीच रंगतदार स्थिती आहे आणि अजूनही सांगता येत नाहीये कुठला संघ इथे बाजी मारेल. हैट्रिक गेंद, अब तक एक हैट्रिक हो चुका है, अमोल ठाकुर कर चुके हैं, अमोल वहीर ने हैट्रिक किया है. हैट्रिक गेंद इस मरतबा हवा में जरूर है, लेकिन वाइडिश लॉन्ग ऑफ पे गेंद चली गई है. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के लिए मौका नहीं, 2 से खाता खोला वहां पे भाविक पाटिल ने. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ बंद्रा मारुति कालेर का पहुंचा है 1 कम 50. 7 गेंदे 7 रन. कमाल की बॉलिंग कर रहे हैं अमित पाटिल. अमित पाटिल उछाल दिया गेंद को, पीछे खिलाड़ी है, मस्तक पे दस्तक, 6 रन. आता जिथं जिथं खासदार कपिल पाटील नावाची हाय ना हवा. इस सिक्सर ने मैच की जान निकाल दी है. जान किसकी भी जाए बहुत तकलीफ होती है. ये देखिए क्या हेलीकॉप्टर ड्राइव था, खोद के निकाला था भाविक पाटिल ने. आप डगआउट में इत्मीनान, क्योंकि यहाँ से सिर्फ एक कंपलसरी रन चाहिए. चेसिंग और ड्रेसिंग तो महाराष्ट्र की एवन जोड़ी ने दी है, वो भी मल्टी कलर्स. बहुत ही खूबसूरत कलर चॉइस और फैब्रिक भी बहुत अच्छा है कपड़ों का. 6 गेंदे 1 रन. एक रन चाहिए. ये हमारे तमाम मान्यवर सभी का हार्दिक स्वागत. अंपायर ने आप जाकर वाइड दिया और इस मैच को जीत लिया है नंदन पाटिल फैम टीम बंद्रा मारुति कालेर ने. कॉन्ग्रेचुलेशन बंद्रा मारुति कालेर. हार्ड लक जूनी डोंबिवली. आइए पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर हम बढ़ रहे हैं और